नमस्कार, मी भाग्यश्री आणखी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता आलेलो होतं मी कुर्डवाडीला. मगाशी येताना काही शूटच घेतलं नाही मी. तर आज इथलं पण काही थोडं सामान आहे, ते बॅग वगैरे पॅकिंग करायची. येताना चांगलं वाटतं पण जाताना थोडंसं इमोशनल व्हायला होतं. जाताना नको नको वाटतं. जाण्यासाठी पण काय करायचं, जॉबसाठी तर जावं तर लागणारच आहे, नंतर परत यायचंच आहे. पण येताना खूप इमोशनल झाले, रडायला आलं, त्याच्यामुळं काय व्हिडिओ घेतलाच नाही मी. आता इथे आलोय आणि आज माझा बड्डे पण आहे. तर भैया म्हणते बाहेर जायचं, तर काय करतोय, कसं कुठं जातोय ते बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. त्यानंतर आम्ही गेलो होतो आदित्य हॉटेलला जेवण करण्यासाठी. तर ऑर्डर दिलेली होती. तर इथं सगळं लेकरांचं खेळायचं झालेलं होतं. हर्षू इकडं असं करत होता, अशी इथं बसलेली होती आणि इशू इकडं अशी टाळ्या वाजून त्यांना दोघांना पण खेळवत होती. त्यानंतर हॉटेलमधून जेवण करून घरी आलो आम्ही आणि येतानाच केक घेऊन आलो होतो. आणि घरी आल्यानंतर मग केक कट केला. तर पहिल्यांदा प्रतीक्षा ओवाळून घेते मला. टू यू, हॅपी बर्थडे टू यू डियर दीदी. वाव. रात्री बर्थडे वगैरे सेलिब्रेशन झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ स्टार्ट करते. तर नाश्ता वगैरे झाला आमचा सगळ्यांचा. प्रतीक्षा गेली कपडे धुण्यासाठी आणि त्या भावाचा चाललाय खेळ. माझं पण बॅग पॅक करायचं चालू होतं. थोडंफार सामान आणखी भरायचं राहिलेलं, त्यांनी आल्यानंतर एका बॅगेत भरायचे आणि मग जायचं, निघायचं. आज 6 वाजता आहे गाडी दौंडमधून. तर आधी इथून पण आम्ही ट्रेनचं तिकीट केलं होतं कुर्डवाडीतून दौंडपर्यंत, पण भैया येतो म्हणलं सोडायला, तर मग ते कॅन्सल केलं. तर जायचं आहे. तर चला, तर मग तुम्ही बघा आमचा प्रवास कसा होतोय ते. त्यानंतर आता 3 वाजल्या होत्या आणि आम्ही निघालो होतो दौंडकडे. पुणे सोलापूर हायवेने दौंडकडे चाललो होतो. तर जातानाच इथं उजनी धरण लागलं होतं, तर त्याचंच थोडंसं शूट घेतलेलं आहे मी. छान असं दृश्य दिसत होतं उजनी धरणाचं. ईशू इकडे बघ. ईशू आता आम्ही इथं पोचलेलो दौंड रेल्वे स्टेशनला आणि ट्रेनची वाट पाहत बसलो होतो आम्ही सगळे इथे. त्याच्यानंतर पुढं मनमाडवरून धनबादचं ते काही शूट घेतलं नाही मी प्रवासाचं. डायरेक्ट तिथे गेल्यानंतरच घेतले झारखंडला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.